हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. थोडे फटाके फोडून झाले असते तर ज्ञानाची ज्योत पेटवायची का थोडीफार. ओके, सो आपण आता सक्सेसिबिलिटीच्या माध्यमातून थोडं सायन्स या विषयाबद्दल स्टडी करूया. सायन्स, प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यात सायन्स शब्द आला एक गोष्ट प्रत्येकाने बघितली, काय तो हार्ड. परंतु सायन्स हा नेहमी हार्ड विषय नसतो, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे सायन्स. सायन्सचा स्टडी आपण बेसिक्स पासून स्टार्ट केला तर इझिली आपण कव्हर करू शकतो. सायन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय तर लर्निंग नव्हे. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल की लर्निंग 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 करत करत आपण स्टडी करू शकतो, परंतु नाही, लर्निंग नव्हे तर लर्निंग सोबत सोबत आपल्याला कशाची गरज आहे तर कन्सेप्ट क्लिअरन्सची. कशाची? कन्सेप्ट क्लिअरन्स. जर का कन्सेप्ट क्लिअरन्स असेल तर आपण सायन्स मध्ये इझिली स्कोर करू शकतो. आता सक्सेसिबिलिटीच्या माध्यमातून आपण सायन्स या विषयाबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार. आता सायन्स म्हटलं म्हणजे का फक्त आपण 5वी 6वी 7वीच्या सायन्स वगैरे नाही शिकणार आपण, तर आपण सायन्स ऍक्च्युअल मध्ये बेसिक्स 8th 9th आणि 10th चा सायन्स आपण स्टडी करणार. आणि सक्सेसिबिलिटीमध्ये आपण जास्तीत जास्त सायन्स मधल्या बायोलॉजी या ब्रांचवर सगळ्यात जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करूया. आपण आता बायोलॉजीच्या 11th व 12th आणि 12th स्टँडर्डचे जे काही बायोलॉजीचे बरेचसे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स बद्दल स्टडी करूया. त्या टॉपिक्सचे कन्सेप्ट समजून घेऊया, त्या टॉपिक्सला ओव्हरऑल क्लिअर करून घेऊया. ज्या पद्धतीने तुम्हाला समजेल त्या पद्धतीने आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं लक्षात असू द्या की 8, 9, 10 चं आपण जनरल सायन्स बद्दल स्टडी करणार आहोत. कशाबद्दल विद्यार्थी मित्रांनो? जनरल सायन्स बद्दल. कशाबद्दल? जनरल सायन्स बद्दल स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट आपण 11th and 12th च्या बायोलॉजी बद्दल स्टडी करणार. कशाबद्दल? बायोलॉजी. बायोलॉजीला सिम्पली डिफाइन कसं करतो आपण? कोणी आयडिया देऊ शकतो? नाही. बघा, आपल्याला हार्ड वाटतात प्रत्येक गोष्टी, पण बायोलॉजी कॅन बी सिम्पली डिफाइन ॲज बायोलॉजी इज अ ब्रांच. बायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स that deals with the study of each and every living creature present on planet Earth. लक्षात असू द्या, बायोलॉजी म्हणजे काय? विज्ञानाची एक अशी शाखा ज्या शाखेच्या माध्यमातून आपण पृथ्वी तलावर या भूतलावर जितकेही सजीव आहेत त्यांच्याबद्दल आपण ओव्हरऑल अभ्यास करणार आहे. विज्ञानाच्या त्या शाखेमध्ये ज्यांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला म्हटलं जातं बायोलॉजी. इतकं लक्षात ठेवा. नंतर बायोलॉजी ही जी कन्सेप्ट आहे ती जगासमोर कोणी मांडली? कन्सेप्ट वॉज फर्स्टली introduced by Aristotle दादा. कोणते दादा? Aristotle दादा. लक्षात असू द्या कोणते दादा आहेत ते? Aristotle दादा. आणि Aristotle दादांना काय म्हटलं गेलंय? पप्पा ऑफ बायोलॉजी. काय म्हटलं गेलंय? पप्पा ऑफ बायोलॉजी. ते म्हणजेच काय आपण काय म्हणू शकतो? द फादर ऑफ बायोलॉजी. Aristotle म्हणजेच कोण आहे? फादर ऑफ बायोलॉजी. थोडंसं शिक्षणाला तुम्ही मजेशीर जर शिकला तर लक्षात येईल. आणि जर का फक्त रट्टू पोपट सारखे रटत राहिला तर काही लक्षात राहणार नाहीये. सो अरिस्टॉटल दादा कोण आहे? काय म्हणणार? पप्पा ऑफ बायोलॉजी. लक्षात ठेवायचं, अरिस्टॉटल दादा पप्पा ऑफ बायोलॉजी. तेच म्हणजेच काय म्हणतो आपण? फादर ऑफ बायोलॉजी. आता बायोलॉजी सायन्सची एक मुख्य शाखा आहे. बायोलॉजीमध्ये बऱ्याचशा ब्रांचेस येतात बायोलॉजीमध्ये. ओके, तर बायोलॉजीमध्ये विविध प्रकारच्या ब्रांचेस येतात. त्या म्हणजे मुख्य म्हणजे बॉटनी, झूलॉजी, मायकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी इत्यादी अजून बऱ्याचशा काही ब्रांचेस आपल्या बायोलॉजीमध्ये येत असतात. परंतु आता ज्यावेळेस आपण 11वी आणि 12वीच्या बायोलॉजीचा विचार केला, 11वी 12वीच्या बायोलॉजीचा विचार केला तर आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनीचा सर्वात जास्त प्रमाणात अभ्यास तुम्हाला 11वी मध्ये करायचा आहे. झूलॉजीचा म्हणजेच ॲनिमल्सचा स्टडी. कोणाचा स्टडी? ॲनिमल्सचा. आता बॉटनीचा विचार केला तर बॉटनी म्हणजे काय तर प्लांट्सचा स्टडी. कशाचा स्टडी? प्लांट्स. विद्यार्थी मित्रांनो, सॉरी लाईट अचानक गेली. ओके, पॉवर काय झालं? पॉवर डिस्कनेक्ट होऊन गेला. त्यामुळे थोडंसं तुम्हाला जर व्हिडिओ डार्क येत असेल तर ऍडजस्ट करा.
करून घ्या. तर बघा आपला पहिला व्हिडिओ आपण त्याला थांबवतो निघू शकत नाही. सो लक्षात द्या मी काय म्हणतो तुम्हाला, तर बॉटनी मध्ये तुम्हाला कशाबद्दल स्टडी करायचं आहे, प्लांट्स बद्दल स्टडी करायचं आहे. नंतर झूलॉजी मध्ये तुम्हाला कशाबद्दल स्टडी करायचं आहे, ॲनिमल्स बद्दल स्टडी करायचं आहे. तर बायोलॉजी मध्ये झूलॉजी मध्ये ॲनिमल्स मध्ये ऍक्च्युअली तुम्हाला कोणाबद्दल स्टडी करायचं आहे, ह्यूमन्स बद्दल. कोणाबद्दल, ह्यूमन्स. आणि ह्यूमन्सचा स्टडी तुम्हाला 12th मध्ये येणार आहे सगळ्यात जास्त प्रमाणात. ओके. आणि 11th चा विचार केला तर 11th मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात किती स्टडी करायचं, प्लांट्सचा स्टडी करायचं. या काही ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या, जसं मायक्रोलॉजी, फंगस वगैरेचा स्टडी होऊ शकतो आपण. तर मायक्रोबायोलॉजी, बॅक्टेरिया वगैरेचा स्टडी होऊ शकतो. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री या ब्रांचेस तुम्हाला फ्युचर मध्ये स्टडी करायच्या आहेत. पण आता आपला सक्सेस अकॅडमीचा उद्देश म्हणजे काय, तर 8वी 9वी 10वीचा अभ्यास व 11वी 12वीचा अभ्यास. 8वी 9वी 10वी मध्ये आपण जर्नल सायन्स बद्दल स्टडी करूया. इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, 8वी 9वी 10वीच्या टॉपिक वाईज व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. 10वीचा ओव्हरऑल सिलेबस मध्ये जे काही मेन इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आपल्या 10th बोर्डशी रिलेटेड त्याचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. आफ्टर दॅट 12th टू बायोलॉजी आणि शक्य झालं तर आपण फिजिक्सच्या पण काही व्हिडिओज अवेलेबल करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. पण आपला मुख्य फोकस असेल तो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तर सीईटी आणि नीट या दोन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सवर आपण बेसिकली फोकस करणार आहोत. एवढं लक्षात असू द्या. आता सीईटी आणि नीटचा विचार केला तर सीईटी आणि नीट याच्या एक्झाम्स आहेत, या तुमच्या लाईफ शेपिंग एक्झाम्स आहेत. तुमच्या फ्युचरला शेप करण्यासाठी त्या एक्झाम्स अतिशय नेसेसरी आहेत. तर सीईटी आणि नीट मध्ये 50% म्हणजे सिंहाचा वाटा हा कोणाचा आहे, तर एकट्या बायोलॉजीचा. किती पर्सेंट, 50% जो सिंहाचा वाटा आहे तो कोणाचा आहे, बायोलॉजीचा. एवढं लक्षात असू द्या. ओके. सो बायोलॉजी मध्ये तुमच्या ज्या दोन ब्रांचेस मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय, तर बॉटनी आणि झूलॉजी. जर का तुम्ही एकदम सिम्पली, आता बघा विद्यार्थ्यांना असं वाटतं की बायोलॉजी थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, लर्न होत नाही. पण बायोलॉजी थेरॉटिकल सब्जेक्ट नव्हे तर कन्सेप्च्युअल सब्जेक्ट. एवढं लक्षात घ्या. ओके. तर आता मी तुम्हाला सिंपल टेक्निक सांगतो. आता बॉटनी. ओके. बॉटनीची डेफिनेशन काय असते, तर ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. कोणाबद्दलचा स्टडी, तर स्टडी ऑफ प्लांट्स. ओके. हे झालं आपलं शॉर्टकट. आणि जर का लॉंग कट मध्ये विचार केला तर थोडंसं ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स. आता या प्लांट्सच्या ठिकाणी फक्त काय करून द्यायचं, ॲनिमल्स. झाली तुमची झूलॉजीची डेफिनेशन तयार. बस इतकं सिंपल आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवा, बायोलॉजीमध्ये एक सारख्या गोष्टी असतात त्या चेंज होत नाही, जास्त प्रमाणात चेंज होत नाही. इतकं लक्षात असतं. बायोलॉजीला तुम्हाला कन्सेप्टच्या माध्यमातून जर बायोलॉजी तुम्ही स्टडी केला तर बायोलॉजी सारखा सोपा विषय तुम्हाला मिळणार नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा विचार केला तर ते प्रॅक्टिसचे सब्जेक्ट्स आहेत. पण बायोलॉजी कन्सेप्टचा सब्जेक्ट आहे. थेरॉटिकल लँग्वेज आहे, पूर्णपणे थेरी आहे, पूर्णपणे बायोलॉजीमध्ये. पण बायोलॉजीला जर तुम्ही कन्सेप्टने समजून घ्या, जर ती एक वेळची कन्सेप्ट समजून घेतली ना तुम्ही, तर तुम्हाला लिहायला तितकी अडचण येणार नाही. आता इकडे जर तुम्ही नॉर्मली सीईटी आणि नीटचा विचार केला, आपण आपल्या सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच गाईड करण्याचा प्रयत्न करूया. सीईटीचा स्टडी कसा करायचा, नीटचा स्टडी कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा आपण नक्की प्रयत्न करूया. बायोलॉजी तुम्हाला थोड्या वेळ अगोदर सांगितलं की सीईटी नीट मध्ये बायोलॉजी आपण किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतो, 50% कॉन्ट्रीब्यूट करतो. आपला सिंहाचा वाटा बायोलॉजीचा, तर बायोलॉजीला बिलकुल हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी आहे तुमच्यासोबत. ओके. तुम्हाला काही अडचण असतील, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करू शकता, किंवा मी तुम्हाला मेल आयडी वगैरे प्रोव्हाइड करून देईल. त्या मेल आयडीवर तुम्ही मला मेसेज करू शकता की सर या गोष्टींच्या आम्हाला काही अडचणी आहेत, तर त्या तुमच्या नक्कीच सॉल्व्ह होऊन मिळतील. इतकी अशुरिटी मी तुम्हाला देतो. आपण ऑफलाईन एकमेकांना ओळखतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पण थोडंसं आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला अर्ध्या रात्रीला जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम इझिली तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून इझिली काय होऊ शकतो, सॉल्व्ह होऊ शकतो. सो स्टे ट्यून, स्टे अलर्ट ऑलवेज. ओके. आणि एक गोष्ट लक्षात असू की लाईफ मध्ये ना कन्सिस्टन्सी, काय कन्सिस्टन्सी. ओके. कन्सिस्टन्सी नाही समजत असेल तर त्याला अजून एक ऑरला शब्द दिला जातो तुम्हाला, रेग्युलॅरिटी. ओके. कन्सिस्टन्सी, रेग्युलॅरिटी जर मेंटेन करत असेल कोणत्याही गोष्टीमध्ये, कन्सिस्टन्सी असेल, रेग्युलॅरिटी असेल, तर ती गोष्ट अचीव करणं कधीही सोपं होतं. पण कन्सिस्टन्सी जर तुम्ही मेंटेन नाही ठेवली तर गोष्ट अचीव होणार नाही. तुम्ही किती हार्डवर्क केला त्याला महत्व नाहीये, पण तुम्ही त्या हार्डवर्क मध्ये किती कन्सिस्टंट आहात, त्या हार्डवर्क मध्ये तुम्ही किती कन्सिस्टंट आहात, या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करत असतात.
मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला बायोलॉजीमध्ये जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे क्लिअर करण्यासाठी मी तुमची मदत नक्कीच करणार आहे. परंतु जर का तुम्ही कन्सिस्टन्स नाही राहिला तर मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. इतकं लक्षात असू द्या. आपण आपल्या सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून ओव्हरऑल सायन्सचा स्टडी करणार आहोत. मी तुम्हाला परत सांगून देतो आपण काय काय स्टडी करणार आहोत. ते म्हणजे काय, सायन्समध्ये 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्डचा आपण जनरल सायन्सचा स्टडी करूया. त्यानंतर 11th आणि 12thच्या बायोलॉजीचा स्टडी करूया. जर वेळ मिळाला तर आपण फिजिक्सच्या काही कन्सेप्ट्स देखील आपण त्या सॉल्व्ह करून घेऊया. ऍक्च्युअली फिजिक्स बरंच कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे आणि आपल्याला जनरल सायन्स ओव्हरऑल कव्हर करायचंय, बायोलॉजी ओव्हरऑल कव्हर करायचंय. तर फिजिक्सला तितका वेळ मिळाला हवा तर आपण फिजिक्सकडे वळूया. इतकं लक्षात असू द्या. मी तुम्हाला टॉपिक वाईज, पॉइंट वाईज व्हिडिओ अवेलेबल करून देईन. त्या व्हिडिओज तुम्हाला नक्कीच स्टडी करण्यासाठी मदत करतील. इतकं फक्त एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे काय, तर कन्सिस्टन्सी. जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल तर यू कॅन अचीव एव्हरीथिंग इन युअर लाईफ. इफ यू आर नॉट कन्सिस्टंट अबाउट युअर dreams, or if you are not consistent or you are not focused on your dreams, so you can't achieve them. एवढं लक्षात असू द्या. जर कन्सिस्टंट राहाल तरच गोष्ट पॉसिबल होतील, अदरवाइज गोष्ट पॉसिबल होणार नाही. इतकं लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. ओके, सो बायोलॉजीची डेफिनेशन आपण काय म्हटलं लक्षात घ्या. ब्रांच ऑफ सायन्स, विज्ञानाची एक अशी शाखा जिच्यात आपण काय करतो, ओव्हरऑल स्टडी करतो, ओव्हरऑल अभ्यास करतो. कोणाचा, तर लिव्हिंग क्रिएचर प्रेझेंट ऑन प्लॅनेट अर्थ. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तर बायोलॉजीमध्ये लिव्हिंग क्रिएचर हा शब्द कशात रिसेंबल करतोय, तर एक गोष्ट लक्षात घ्या. तर लिव्हिंग क्रिएचर मध्ये सगळे येतात, फ्रॉम युनिसेल्युलर प्रोकॅरियोट टू मल्टीसेल्युलर यूकॅरियोट. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. प्रोकॅरियोट म्हणजे काय, नॉट वेल डेव्हलप आणि यूकॅरियोट म्हणजे काय, तर वेल डेव्हलप. एवढं लक्षात घ्या. तर एका सूक्ष्म जीवापासून, एका युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तर जायंट फिश, जायंट व्हेल पर्यंत, जायंट एलिफंट पर्यंत सगळ्या प्राण्यांचा स्टडी सायन्सच्या ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्या ब्रांचला काय म्हणतो आपण, बायोलॉजी. त्या ब्रांचला काय म्हणतो आपण, बायोलॉजीच्या दोन मुख्य शाखा कोणत्या त्यांच्या तुम्हाला, बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनी मध्ये आपण कशाला स्टडी करतो बेटा, प्लांट्सचा, आणि झूलॉजी मध्ये आपण कशाला स्टडी करतो, ॲनिमल्सचा. आणि 11वी 12वीच्या बायोलॉजीचा उद्देश आहे की ॲनिमल्स मध्ये आपण कोणाचा स्टडी करणार आहोत, ह्यूमन्सचा स्टडी करणार आहोत. एवढं लक्षात असू द्यायचा. ओके, तर या काही गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील हळूहळू. आपण हळूहळू आज दिवाळीचे दिवस चालू आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये काहीतरी आपण विचार केला, काहीतरी एक नवीन क्रांती करण्याचा प्रयत्न करूया. सो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी या ऑनलाईन माध्यमाचा उपयोग करतोय. तुम्हीही त्या गोष्टीचा जेवढा बेनिफिट घेता येईल तेवढा बेनिफिट घेऊन घ्या. काही गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम्स असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की पेन करा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. आणि जेवढं जास्त शक्य होईल तेवढं जास्त तुमचे इतर जे मित्र असतील त्यांना सुद्धा सजेस्ट करा. आणि आपल्या व्हिडिओजला, आपल्या चॅनलला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्स आपण नक्की सॉल्व्ह करून घेऊ. एवढं लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. ओके, आणि बायोलॉजीचा डिटेल स्टडी, जनरल सायन्सचा डिटेल स्टडी आपण आपल्या सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून, नाव लक्षात असलेलं आपल्या सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून आपण नक्कीच तुमच्या सर्वांचे जे काही शंका आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं सॉल्व्ह करण्याचा नक्की आपण प्रयत्न करूया. ओके, थँक्यू.